गेल्या 28 वर्षापासून जी चिंतनी अव्याहतपणे तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा देते, त्या चिंतनीचे निर्माते परमपूज्य महंत बाबुळगावकर शास्त्री बाबा आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, आजच्या या चिंतनीचे उद्घाटक आदरणीय हरिभाऊजी वेरुळकर साहेब, तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तथा कृषीभूषण आदरणीय विजयाण्णा बोराडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परमपूज्य परम महंत कापूस तळणीकर बाबा, त्याचप्रमाणे नुकतेच आपल्यामध्ये ज्यांनी आले ते सन्माननीय परमपूज्य परम महंत संतोष मुनी बाबा, परमपूज्य परम महंत संदीप मुनी पुणेकर, परमपूज्य महंत डॉक्टर सवस्तकर बाबा, परमपूज्य महंत कळमकर बाबा, परमपूज्य महंत मल्ले बाबा पांचाळेश्वर, चिंतनी प्रमुख सुदाम शास्त्री कोठी आणि मोहितेताई, व्यापारी महासंघाचे विनीत सहानी साहेब, आणि जिथं आपण बसलो ज्या चिंतनीचं आयोजन ज्या परिवारांनी या ठिकाणी केलं ते आयोजक डॉक्टर बागल साहेब आणि त्यांचा सर्व बागल परिवार आणि उपस्थित चिंतनीचे साधक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मला बाबा म्हटले की तुम्ही फक्त शुभेच्छा देऊन जा. बाबा, चिंतनीला शुभेच्छा देण्या इतका मी मोठा झालेलो नाही, परंतु मला चिंतनीने शुभेच्छा दिलेल्या आहे आणि मी शुभेच्छा देण्यापेक्षा मला आपण या आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सकाळी बोलावलं. मी त्याच्यात धन्यता मानतो की एका वय वर्ष 28 झालेल्या या चिंतनीचा ध्वजारोहण समारंभ आपल्या हस्ते पार पडतो, हे माझं सौभाग्य आहे. सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचे विचार आम्हा साधक मंडळीला सांगावा आणि समाजाचं प्रबोधन व्हावं. आणि एक काळ असा होता की हा माझा संप्रदाय आहे, तो तुमचा संप्रदाय आहे, तो त्यांचा आहे, हा त्यांचा आहे. बाबांनी त्या सगळ्या मर्यादा किंबहुना ती घातलेली कुंपणं बाबांनी मोडीत काढली आणि सर्वांना सांगितलं की आपण सगळ्या संप्रदायामध्ये जी गोष्ट चांगली ती आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ. बाबांनी तो सगळा भेद भ्रम तो कसा अमंगळ आहे याबद्दल बाबांनी विस्ताराने या 28 वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला ज्ञात करून दिलं. आणि आता त्या रेषा किंबहुना त्या बाउंड्रीज किंबहुना ते
कुंपण गळून पडली आणि प्रत्येक समाजातला माणूस हा संप्रदायाचा किंबहुना पंथाचा, मग तो मानभाऊ पंथ असेल किंबहुना वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्यांबद्दल वेगळ्या विचाराने पाहायला लागला. मी आज या ठिकाणी अर्जुनराव म्हटले त्याप्रमाणे वक्ता नाही, परंतु आपण या ठिकाणी मला सांगितलं शुभेच्छा द्याव्या. खरं तर हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. डॉक्टर साहेब, इथं आपल्याला जागा कमी पडेल शेवटच्या दिवशी असं मला वाटायला लागलं. आम्ही आम्ही बोलत होतो, कारण मला जो चिंतनेचा अनुभव आहे त्याच्यामध्ये हळूहळू आता आजपासून जी गर्दी वाढायला लागेल तशी ती 11 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पुढे जाईल आणि त्यावेळेला हे सगळे पडदे मोकळे करावे लागतील. आणि कारण लोक जे येतात ना, मला यावर्षी या चिंतनेतून काहीतरी शिदोरी मिळणार आहे आणि ती मी घेऊन घरी जाणार आहे आणि ती शिदोरी मला पुढच्या वर्षीच्या 9 जानेवारीपर्यंत पुरणार. या भावनेतून लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं खूप गोष्टी घेऊन जाण्यासारख्या आहे. जसं अर्जुनराव म्हटले तसं मायेचं पांघरूण आहे, तसं शिस्तीत चालण्याचा सुद्धा उपक्रम आपल्याला शिकवला जातो असं जर मी म्हटलं तर वावगं होऊ नये. 8:30 वाजता म्हणजे 8:30 वाजता ध्वजारोहण झालं पाहिजे, याच्यासाठी सर्व साधक तिथं पोहोचले पाहिजे. पाहुणा लवकर आला की पाहुणा उशिरा आला, याच्यापेक्षा आपला कार्यक्रम वेळच्या वेळी होणं, पार पडणं गरजेचं आहे. त्या खूप गोष्टी बाबा आपण आम्हाला चिंतनेतून शिकवतात. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या वर्षीच्या चिंतनेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खूप सगळेजण या चिंतनेतून मोठी शिदोरी या 3 दिवसामध्ये घेऊन जाणार आहे आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम.